जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मार्केटवर अवलंबून असणाऱ्या गुंतवणुकींमध्ये म्युच्युअल फंड ही कमी जोखमीची मानली जाते. हे खरं आहे का? आणि त्यात काही धोके असतात का? आणि जर धोके असतील तर त्यावरचे उपाय काय? याच विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण 3 पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत जीवन सोनपरोते सर. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. सर चीफ जनरल मॅनेजर आहेत, सेबीकडून ते आलेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. आपल्याबरोबर आपले दुसऱ्या तज्ज्ञ आहेत शर्मिला रानडे मॅडम. नमस्कार, तुमचंही कार्यक्रमात स्वागत. मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे मॅडम आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणि आजचे आपले तिसरे तज्ज्ञ आहेत पराग गोडबोले सर. नमस्कार सर, तुमचंही कार्यक्रमात स्वागत. गुंतवणूक तज्ज्ञ म्हणून आज आपल्याशी ते बोलणार आहेत. तिघांचंही स्वागत. शेअर मार्केट किंवा शेअर्सबद्दल आपण बोललो आणि त्याच्याबद्दल बोलत असताना म्युच्युअल फंडचा सुद्धा उल्लेख होत होता. तर आता मार्केटवर अवलंबून असणारी ही दुसरी गुंतवणूक पद्धत म्हणजे म्युच्युअल फंड. आज आपण त्याच्यावर बोलणार आहोत. सरांपासून सुरू करते की मुळात म्युच्युअल फंड म्हणजे काय, इथूनच सुरू करूया. म्युच्युअल फंड एक असा इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक वेळ इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा कंपन्यांचं तुम्हाला रिस्क घेता येईल, त्यांचा रिवॉर्ड घेता येईल. आणि एकटा माणूस जर इन्व्हेस्ट करायला बसला तर त्यांनी सगळे पैसे एका कंपनीमध्ये न टाकता तो 10 किंवा 12 कंपन्यांमध्ये टाकतो. अच्छा, असं पॉसिबल नाही आहे की ते एकाची ऐपत असते तो करू शकतो. ज्याला नाही करता येत, ज्याच्याकडे एवढं भांडवल नाही आहे, त्यांनी काय करावं तर त्यांनी एका म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करावं. कारण जी प्रिन्सिपल डायव्हर्सिफिकेशन ऑफ रिस्क वगैरे जे हे करतात ते सगळं म्युच्युअल फंड या स्कीममध्ये केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे काय की म्युच्युअल फंड समजा स्वतः जर इन्व्हेस्टमेंट करत असाल डायरेक्टली आपण स्टॉक्समध्ये, तर आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. वारंवार त्याच्यावर आपल्याला देखरेख करावी लागते आणि आपल्याला मग डिसिजन घ्यायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे की कुठलं स्क्रिप्ट काढायचं आहे, कुठलं विकत घेण्याचं असेल, हे सगळं आपल्याला अभ्यास करून करावं लागतं. तर हे सगळं जर आपल्याकडे करण्याचा वेळ नसेल तर आपण एक म्युच्युअल फंडामध्ये जर टाकलं तर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मॅनेजर जो आहे हे सगळं आपल्यासाठी काम करणार. आणि आपल्यासाठी ते म्युच्युअल फंडाचे जे स्कीम आहे, ते फंड वगैरे निधी जे गोळा केलेले आहे ते इन्व्हेस्ट करतील, ते आपल्याकडून ते इन्व्हेस्ट करणार. त्यामुळे आपण एक युनिट होल्डर बनून त्या म्युच्युअल फंडाचा जो फायदा घेऊ शकतो त्यासाठी आम्ही एक म्युच्युअल फंड म्हणून एक हे केलेलं आहे. असा एक इन्स्ट्रुमेंट झालेला आहे. म्हणजे हे आपण जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी बऱ्यापैकी सोयीचं आहे असं आपण म्हणू शकतो, नाही का? कोण कोण गुंतवणूक ह्याच्यामध्ये करू शकतं, काय सांगाल तुम्ही? ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स करू शकतात, आपण जॉईंटली सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो आणि कंपनीसुद्धा इन्व्हेस्ट करतात. तर जेव्हा कुठला NFO येतो, म्हणजे NFO म्हणजे न्यू फंड ऑफर येते, तेव्हा आपण त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन करून त्याचा लाभ घेऊ शकतो. IPO NFO हे सगळं सिमिलर आहे का त्याच्यात? IPO आपण म्हटलं तर त्याला इनिशियल पब्लिक ऑफर असं म्हणतात. ते शेअर्सच्या संदर्भात जेव्हा एखाद्या कंपनीला जनरल पब्लिककडनं पैसे हवे असतील त्यांचा व्यवसाय पुढे चालवायला, तर ते IPO मध्ये शेअर्स इश्यू होतात. आणि तसंच जेव्हा एखाद्या फंड हाऊसला इन्व्हेस्टर्सकडनं पैसे गोळा करून फंड चालवायचा असेल आणि इन्व्हेस्टर्सना त्याचा परतावा, त्याच्यातनं जो फायदा होतो तो जर इन्व्हेस्टर्सना द्यायचा असेल आणि नवीन एक फंड जेव्हा येतो तर तेव्हा त्याला आपण न्यू फंड ऑफर किंवा NFO असं म्हणतो. IPO शेअर्सच्या संदर्भात आहे आणि NFO म्युच्युअल फंडाच्या संदर्भात आहे. मी हे सगळं काय एवढं डिटेल विचारते कारण आपले जे बघणारे प्रेक्षक आहेत
तर हे या शॉर्ट फॉर्म्समध्ये अडकून जातात आणि त्यांना उगाचच त्याची भीती वाटायला लागते की अरे बापरे हे काय वेगळं आहे. तर आपण त्या सगळ्या शंका ज्या अगदी आपण म्हणतो ना ग्रासरूट लेवलच्या असतात त्या सगळ्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्युच्युअल फंडचे पराग सर मला तुम्हाला विचारायचं की असे काही वेगवेगळे प्रकार असतात का त्याच्यामध्ये गुंतवणूक जर करायची असेल तर? सो म्युच्युअल फंडचे तसं बघितलं तर बरेच प्रकार आहेत. मेजर 5 टाईपमध्ये तुम्हाला मग सब कॅटेगरीज म्युच्युअल फंड्समध्ये बघायला मिळतील. 2017मध्ये सेबीनी काही रिकॅटेगरायझेशन आणि स्टँडर्डायझेशन करायचा प्रयत्न केला होता म्युच्युअल फंडमध्ये आणि त्याच्यामध्ये जवळपास 30-35 कॅटेगरी आयडेंटिफाय केल्या होत्या. आता आपण एक कॉमन इन्व्हेस्टर म्हणून जर बघायचं झालं तर सगळ्यात मला जो महत्त्वाची कॅटेगरायझेशन सांगावंसं वाटतं ते ॲसेट क्लास वाईज कॅटेगरायझेशन आहे. आता ॲसेट क्लास म्हणजे काय की इक्विटी एक ॲसेट क्लास झाला की ज्याच्यामध्ये पैसे टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती रेग्युलर कॅश फ्लो जनरेट होऊ शकतो. तर इक्विटी हा एक ॲसेट क्लास झाला, फिक्स्ड इन्कम हा एक ॲसेट क्लास झाला, गोल्ड एक ॲसेट क्लास होऊ शकतो किंवा आपण इव्हन इंटरनॅशनल मार्केट्सना सुद्धा एक ॲसेट क्लास बघू शकतो. तर आपल्या ज्या स्कीम आहेत या वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये जेव्हा गुंतवणूक करतात त्या बेसिसवरती आपल्याला त्यांना आयडेंटिफाय करता येतं. ते झाल्यानंतर म्युच्युअल फंडच्या स्ट्रक्चर्सच्या प्रमाणे पण काही क्लासिफिकेशन आहे की काही स्कीम्स ओपन एंडेड असतात, काही स्कीम क्लोज एंडेड असतात. की क्लोज एंडेड स्कीम्समध्ये तुम्हाला जोपर्यंत ती स्कीम मॅच्युअर होत नाही तोपर्यंत त्याचे पैसे परत घेता येत नाहीत. त्याबरोबर आणि ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हली मॅनेज स्कीम्स असतात ज्याच्याबद्दल मला सांगायला आवडेल की बऱ्याच वेळी असं होतं इन्व्हेस्टर्सचं की आपल्या देशाची इकॉनॉमी ग्रो करेल पुढच्या 10-15 वर्ष यावरती विश्वास असतो आणि आपल्या ज्या इंडेक्स आहेत, तुम्ही सेन्सेक्स आणि निफ्टी वगैरे ऐकलं असेल, त्या इंडेक्स त्याच्याबरोबर ग्रो करतील आणि त्याचे रिटर्न आपल्याकडे आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये रिफ्लेक्ट व्हावेत अशा हेतूने जेव्हा इन्व्हेस्टरला करायची असते तेव्हा या पॅसिव्ह फंड्सचा त्याला उपयोग करता येतो. इंडेक्स फंड्स वगैरे त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. त्याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग अशी ऑफलेट कन्सेप्ट आलेली आहे की फॅक्टर बेस्ड इन्व्हेस्टिंग आहे की जे फॅक्टर्स म्युच्युअल फंडचा किंवा स्टॉक्सचा परफॉर्मन्स इम्पॅक्ट करतात. म्हणजे क्वालिटी असेल किंवा व्हॅल्यू म्हणून एक फॅक्टर येतो किंवा मोमेंटम म्हणून एक फॅक्टर येतो. त्याच्या संदर्भातल्या काही इंडायसेस एक्सचेंजेसनी बनवलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही असं जरा की निफ्टी 200 मोमेंटम 30 म्हणून एक इंडेक्स आहे किंवा तत्सम इंडायसेस आहेत. तर त्याच्यावरती बेस्ड सुद्धा तुम्हाला म्युच्युअल फंड्स मिळतात. एक छोटा त्याच्यामध्ये मला मुद्दा असा सांगायचा वाटतो की मी तुम्हाला सुरुवातीला ॲसेट क्लास वाईज म्युच्युअल फंड क्लासिफिकेशन सांगितलं आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे असं तुम्हाला मी म्हणलो. तर प्रत्येक ॲसेट क्लास हा वेगवेगळ्या टाईमला परफॉर्म करतो. सगळे ॲसेट क्लास ॲट अ टाईम परफॉर्म नाही करत. तर जसं सर म्हणत होते आधी की डायव्हर्सिफिकेशन पोर्टफोलिओमध्ये आपल्याला हवं असतं तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशनसाठी काही आपले पैसे इक्विटीमध्ये, काही फिक्स्ड इन्कममध्ये, काही त्याच्या कॉम्बिनेशन्समध्ये असं करून तो पोर्टफोलिओ बनवता येतो आणि मग आपल्याला पेरिफेरल म्हणून काही स्कीम्स ॲड करता येतात. जसं आपल्याला असं वाटलं की आपल्या इक्विटीमध्ये एखाद्या सेक्टरचं एक्सपोजर कमी आहे, सपोज आपल्याला असं व्ह्यू असेल इन्व्हेस्टरचा की पुढे जाऊन डिफेन्स सेक्टर चांगला करणार आहे, तर मला काही अशी स्कीम हवी की जी डिफेन्समध्ये इन्व्हेस्ट करत असेल तर तशा स्कीम्स तुम्हाला अवेलेबल होतील. तर अशा बऱ्याच टाईपच्या म्युच्युअल फंड्स आहेत. आपल्याला आपली रिक्वायरमेंट काय आहे, आपलं इन्व्हेस्टमेंट होरायझन काय आहे, आपली रिस्क घेण्याची क्षमता किती आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात आणि मग त्याच्यानंतर मग आपण गुंतवणुकीकडे बघू शकतो. तुम्हाला पुढचा प्रश्न विचारणार आहे कारण एवढे सगळे जर प्रकार असतील तर मग एक गुंतवणूकदार म्हणून मी कसं ओळखायचं माझ्यासाठी कुठला म्युच्युअल फंड चांगला आहे, नाही का? तर आता यामध्ये असं आहे की ॲज अन इन्व्हेस्टर जेव्हा आपण बघतो गुंतवणुकीकडे तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला आपलं इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह आयडेंटिफाय करायला पाहिजे की मी कशासाठी गुंतवणूक करतोय. कारण प्रत्येक मी जो तुम्हाला जसं ॲसेट क्लास सांगितले त्याची स्वतःची एक रिटर्न देण्याची क्षमता आहे आणि त्याची स्वतःची रिस्क आहे. आता इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भात तुम्हाला सांगायचं तर तुम्ही असं धरा की तुम्ही रिटायरमेंटसाठी पोर्टफोलिओ बनवताय आणि एक 35 वर्षाची व्यक्ती आहे जी इन्व्हेस्ट करते आणि दुसरी एक 55 वर्षाची व्यक्ती आहे. दोघंही सेम टाईमला रिटायर होणार आहेत पण दोघांच्या पोर्टफोलिओमध्ये फरक येईल, इन्व्हेस्टमेंट होरायझनचा फरक आहे. पहिल्या इन्व्हेस्टरला मे बी इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये जास्ती पैसे टाकता येतील, दुसऱ्याला तेवढे टाकता येणार नाहीत कारण त्याची नियर टर्म गोल आहे. पण एखादी रिटायर्ड प्रोफाईल असेल
तर तो त्या ऑब्जेक्टिव्हकडे वेगळ्या पद्धतीने त्याला बघायला लागेल. तर तो असा विचार करेल की मला कॅपिटल माझं थोडं प्रोटेक्ट झालं पाहिजे आणि आता मला सॅलरी येत नाहीये, तर मला रेग्युलर इन्कम जनरेट करायला हवं. सो एक इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह झालं, एक इन्व्हेस्टमेंट होरायझन झालं. तिसरं आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण म्हणतो की म्युच्युअल फंडमध्ये तशी जोखीम कमी आहे तरी सुद्धा जोखीम आहे, तर आपल्याला किती लॉस घेण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याची फ्लिपसाईड म्हणून आपल्याला किती रिटर्न्स एक्सपेक्टेड आहेत. म्हणजे असं एक आपण उदाहरण घेऊ शकतो की आपल्याला एक 9 ते 10% रिटर्न एक्सपेक्टेड आहेत, तर प्रॉब्ली आपल्याला त्या पोर्टफोलिओमध्ये अगदी जास्ती रिस्की म्युच्युअल फंड इक्विटी साईडचे तुम्ही असं जरा की सेक्टोरल फंड्स किंवा स्मॉल कॅप फंड्स घ्यायची गरज नाही आहे. तर आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत. जस्ट टू सम अप की आपलं इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह, आपलं इन्व्हेस्टमेंट होरायझन, त्याच्यानंतर आपली रिस्क घेण्याची क्षमता, आपले रिटर्नचे एक्सपेक्टेशन, यांनी आपल्याला आपला कोअर लक्षात आला की मग आपण फंड लेवलला पुढच्या गोष्टी बघू शकतो की फंड्सना एक्सपेन्स रेशो किती आहे किंवा फंडचं ट्रॅक रेकॉर्ड कसं आहे, फंड मॅनेजरचं ट्रॅक रेकॉर्ड कसं आहे, फंडला एक्झिट लोड आहे का, अशा आपल्याला बऱ्याच गोष्टी, काही रेशोज असतात जे आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर बरोबर डिस्कस करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग आपल्याला म्युच्युअल फंड आपल्याला योग्य आहे की नाही हे लक्षात येईल. त्याच्यामध्ये अभ्यास आहे आपल्या सगळ्यांना थोडाफार करावाच लागणार आहे या निमित्ताने. पण जसं आपण शेअर्सच्या एपिसोडमध्ये म्हणालो होतो डीमॅट, तसं इथे सुद्धा काही अकाउंट ओपन करावं लागतं का, किंवा KYC किंवा कुठले कुठले डॉक्युमेंट्स द्यावे लागतात? KYC तर करावंच लागतं, कारण KYC आपली ओळख पटल्याशिवाय पैसे, शेवटी विषय पैशांचा आहे. आणि आता म्हणजे अँटी मनी लॉन्ड्रिंग वगैरे सगळे कायदे आहेत, त्यामुळे पैसा कोण आणते, कुठून आणते हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आयडेंटिफिकेशनसाठी KYC तर मस्टच आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक सेंट्रल KYC असं गुंतवणूक तुम्हाला करायची असेल तर ते एक सेंट्रल रजिस्ट्री आहे, तर त्यांच्या माध्यमातनं गुंतवणुकीकरता स्पेसिफिकली तुम्हाला एक ॲडिशनल लेवलचं KYC, CKYC म्हणतात त्याला, ते करावं लागतं. आणि एक फटका नावाची गोष्ट आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचे, कारण हे मनी लॉन्ड्रिंगचं जसं मी उल्लेख केला, तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला तुमचे जास्तीची माहिती द्यावी लागते. हां, तर ह्या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतात. अकाउंट म्हणजे असं स्पेसिफिक अकाउंट ओपन नाही करावं लागत, जसं आपल्याला डीमॅट किंवा ट्रेडिंग अकाउंट ओपन करावं लागतं. आपण डायरेक्टली त्या फंड हाऊसकडनं कुठली स्कीममध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचे आहेत त्याचे आपण युनिट्स परचेस करू शकतो. कारण ह्याच्यामध्ये असं काही लिमिट नाही आहे की इतकेच आहेत किंवा तितकेच आहे. फंड कसा कालांतराने वाढत राहतो आणि तसा तो कमी पण होत राहतो. जितके इन्व्हेस्टर्स युनिट्स घेतील तितका तो वाढेल आणि रोजच्या रोज त्याच्यातले काही युनिट होल्डर्स बाहेर पडत असतील तर तो फंड पण कमी होत राहतो. म्हणजे हे चालूच असतं. त्याला आपण ॲसेट अंडर मॅनेजमेंट असं म्हणू शकतो. तर त्या फंडचे किती ॲसेट्स आहेत की कसे मॅनेज होत आहेत. तर अकाउंट ओपनिंगची गरज नाही आहे, मुद्दा मेन असा आहे. पण आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्या नावाने एक फोलिओ नंबर तयार होतो. तर आपली ओळख त्या फंड हाऊसमध्ये इतर जसं बँकेकडे आपला एक कस्टमर ID असतो तसा इथे आपला एक फोलिओ नंबर जो असतो त्याच्यावरून आपल्याला म्हणजे फंड हाऊस आपली ओळख पण पटवते आणि इतर माहिती तर लागतेच लागते. बरं. सर, सेबीची ह्या सगळ्यामध्ये एक रेग्युलेट करणं इतकं जोखमीचं आहे आपण बोलतोय, तर हे रेग्युलेट होणं सुद्धा फार गरजेचं आहे. सगळं त्याच्यावर एक लक्ष ठेवलं पाहिजे कुणीतरी. तर सेबी कशा पद्धतीने हे काम करतं? हां, याच्यामध्ये असं आहे की हा जनतेचा पैसा आहे. तर एखादा दुसरा माणूस याला मॅनेज करणार आहे तर त्याच्यामध्ये सेबीने असा नियम केलेला आहे की तो जो फंड मॅनेजर काय करू शकतो, काय करू शकत नाही, याच्याबद्दल आम्ही नियम काही काढलेले आहेत. समजा त्यांनी सांगितलेलं आहे की मी त्या एका ॲसेट क्लासमध्ये टाकलेले आहेत पैसे, किंवा त्या स्कीमचं जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की मी इक्विटीमध्ये टाकणार किंवा मी एखाद्या डेटमध्ये टाकणार. मग आमच्या नियमानुसार त्यांनी ते करायला हवं. तर त्यांनी नाही केलं तर त्याला त्याची शिक्षा पण होऊ शकते. तर अशाप्रमाणे आम्ही एक काहीतरी ते नियम बनवलेले आहेत की हा पब्लिकचा पैसा आहे, जसं तुम्ही म्हणाल, जसं तुम्ही लोकांना सांगितलेलं आहे त्या रीतीनेच तुम्ही त्याला इन्व्हेस्ट करायला हवं. आणि त्याच्यावर आम्ही परत ते नियम आणि त्याच्यानंतर मग आमचं सुपरविजन वगैरे पण असतं त्याच्यावर. त्या कारणाने ते सगळं
असं सुरळीत चालेल असं एक आम्ही एक पद्धत बनवलेली आहे. त्यामुळे सगळं नियमानुसार चालू आणि आपलं NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू असं लोकांना जे मूल्य मिळणार त्याच्याबद्दल आम्ही अशी प्रविधान करून ठेवलेली आहे. की कारण मी एक कंप्लायन्स ऑफिसर होते एका म्युच्युअल फंडमध्ये, तर कुठलाही फंड जेव्हा नवीन त्यांना आणायचा असतो पहिले तर सेबीकडनं परवानगी घ्यावी लागते. पहिला तो ऑफर डॉक्युमेंट पहिले म्हणायचे, आता त्याला स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट आणि स्कीम ॲडिशनल इन्फॉर्मेशन असे ते डॉक्युमेंट्स, त्याच्यामध्ये सगळी माहिती द्यायची. म्हणजे तुम्हाला का पैसे गोळा करायचे, ते कुठे करणार तुम्ही, त्याच्यामधल्या रिस्क काय आहेत, कोण फंड मॅनेजर असेल आणि त्या फंड मॅनेजरचा अनुभव काय, त्यांनी कुठले फंड्स मॅनेज केलेले आहेत आतापर्यंत, त्याचा परफॉर्मन्स काय, ह्या सगळ्या गोष्टी त्या डॉक्युमेंटमध्ये बनवून ते सेबीमध्ये फाईल करायच्या. मग ते सेबीमधनं अप्रूव्ह होणार, त्याच्यानंतर आपण फंड लॉन्च करू शकतो. हे तर झालं म्हणजे लॉन्चिंगच्या आधी, म्हणजे फंड नवीन तयार करताना. फंड लॉन्च झाल्यानंतर इतक्या कंप्लायन्सेस असतात की त्याचे ते रिपोर्ट वेळोवेळी आपल्याला सेबीकडे फाईल करावे लागतात. आणि त्याच्यानंतर ऑनगोईंग सुद्धा तुम्ही जे सिद्ध आणि साई आणि किम एक अजून एक प्रकार आहे की इन्फॉर्मेशन मेमोरँडम, ते पण आपल्याला भरून द्यावं म्हणजे बनवावं लागतं, एका फंड हाऊसला बनवावं लागतं. लोकांना आता सिड आणि साई ते वाचायला एवढं म्हणजे थोडं मोठे डॉक्युमेंट्स असतात, पण किम नावाचे जो फॉर्म असतो तो प्रत्येकाने वाचला पाहिजे, त्यांना त्याच्यातनं पुष्कळशी माहिती मिळू शकते. तर त्यामुळे प्रत्येक स्टेजवर सेबी आम्हाला रेग्युलेट करत होतं आणि करत आहे आणि ते आपल्या चांगल्यासाठी. हो, शेवटी आपण फिरून फिरून एकाच वाक्यावर येणार आहोत की हे शेवटी आपल्या पैशासाठी आपण सगळं करतो आहोत. जोखीम किंवा रिस्क हे मगाचपासून आपल्या बोलण्यात येतंय, तर पराग सर काय काय जोखीम ह्याच्यामध्ये असू शकते, रिस्क फॅक्टर कोणते कोणते असतात त्याच्यात? तर याच्यामध्ये इन्व्हेस्टर्सनी सगळ्यात आधी एक पहिली ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की म्युच्युअल फंड म्हणजे कुठलंही गॅरंटीड रिटर्न प्रोडक्ट नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपण जे कॅपिटल इन्व्हेस्ट करतो त्याच्यामध्ये आपला लॉस होऊ शकतो, लॉस ही पॉसिबिलिटी आहे. आणि तिसरी गोष्ट, आपण जेव्हा गुंतवणूक करतोय तेव्हा आपण रिझनेबल रिटर्न एक्सपेक्टेशन ठेवून गुंतवणूक करावी. तुम्हाला कोणी ॲडवायझरनी किंवा कोणीही ॲक्च्युली ज्याच्याकडून तुम्ही सल्ला घेताय त्यांनी तुम्हाला 20, 25, 28, 30 वगैरे % रिटर्न सांगितले तर तेवढ्या रिटर्नबरोबर त्याची रिस्कसुद्धा येईल किंवा ते पॉसिबल आहेत का नाही, इथून आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. आता हे एकदा आपण डोक्यामध्ये घेतलं की मग आपल्याला स्पेसिफिक रिस्ककडे बघता येईल. आता आपण इक्विटी मार्केटबद्दल विचार करतोय, तर आपण जेव्हा इक्विटी मार्केटमध्ये पैसे म्युच्युअल फंडच्या थ्रू इन्व्हेस्ट करतो तेव्हा मार्केटची म्हणून स्वतःची रिस्क असते की एखादा इव्हेंट झाला की ज्याचं आउटकम मार्केटच्या अँटिसिपेशनपेक्षा वेगळं गेलं तर त्याला मार्केट रिॲक्ट करतं. तुम्हाला 2004ची इलेक्शन आठवत असेल की तेव्हा मार्केट इलेक्शन नंतर थोडं खाली आलं होतं. तर जेव्हा पूर्ण मार्केट रिॲक्ट करेल तेव्हा तुमच्या गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होईल. तर ही एक सिस्टमॅटिक रिस्क म्हणून आपण त्याला म्हणतो. काही रिस्क असतात सेक्टर स्पेसिफिक सुद्धा असतात की त्या सेक्टर संदर्भात काही पॉलिसी डिसिजन असेल किंवा त्या सेक्टर संदर्भात काही घटना अशी झाली असेल की त्याचा त्या सेक्टरच्या परफॉर्मन्सवरती फरक पडणार असेल. तुम्हाला एक उदाहरण म्हणजे 2021मध्ये चायना गव्हर्नमेंटने तिथल्या एज्युकेशन एडटेकच्या बद्दल काही पॉलिसी डिसिजन्स घेतले होते आणि त्याचा मोठा परिणाम तिथल्या त्या सेक्टरवरती बघायला मिळाला. आणि आपले जिथे इन्व्हेस्टर काही फंडच्या थ्रू तिथे इन्व्हेस्टेड होते त्यांनासुद्धा त्याचा परिणाम बघायला मिळाला. त्यानंतर बाकी लिक्विडिटी संदर्भात रिस्क येते, प्राइस फ्लक्च्युएशन्स नेहमी होत असतात शेअर मार्केटमध्ये पैसे असल्यामुळे. इक्विटी साईडला या रिस्क येतात, या लक्षात घ्यायला पाहिजेत. फिक्स्ड इन्कम आपण ज्याला म्हणतो, त्या फिक्स्ड इन्कममध्ये सगळ्यात आधी आपल्याला असं बघायला पाहिजे की हे म्युच्युअल फंड्स काही बॉन्ड्समध्ये पैसे टाकत असतात. तर त्या बॉन्डचा जो इश्युअर आहे तो त्याच्या अगेन्स्ट काही इंटरेस्ट पे करत असतो त्या स्कीमला, आणि त्यांनी जर इंटरेस्ट किंवा प्रिन्सिपल देण्यामध्ये त्यांनी असमर्थता दाखवली तर ही सगळ्यात मोठी त्याच्यामध्ये ज्याला आपण क्रेडिट रिस्क म्हणतो ती क्रेडिट रिस्क आहे. तर फिक्स्ड इन्कममध्ये इन्व्हेस्ट करताना आपल्याला आपल्या पोर्टफोलिओची क्रेडिट क्वालिटी बघणं महत्त्वाचं आहे. ते एक मोठं रिस्क मिटिगेशन आहे आणि त्याचे क्रेडिट रेटिंग बऱ्यापैकी तुम्हाला अवेलेबल असतात, ते तुम्ही तुमच्या ॲडवायझरबरोबर डिस्कस करू शकता. दुसरी त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट रेट रिस्क म्हणून एक रिस्क असते की फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंड त्यांच्या प्राइसेस आहेत, त्यांच्या NAV आहेत,
जेव्हा मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट वाढतात तेव्हा त्या बॉन्ड्सच्या प्राइसेसवरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो. तर आपण जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्याला ही सुद्धा गोष्ट बघितली पाहिजे की आपण कुठल्या सिनॅरिओमध्ये किंवा कुठल्या टाईममध्ये इन्व्हेस्ट करतोय आणि त्याचं मिटिगेशन सुद्धा आपल्याला आपल्या ॲडवायझर बरोबर डिस्कस केलं पाहिजे. रिइन्व्हेस्टमेंट रिस्क म्हणून अजून एक रिस्क असते. सो ओव्हरऑल जस्ट पुन्हा एकदा तुम्हाला तो पॉईंट समजून सांगायला की रिस्क आहे, ॲश्युअर्ड रिटर्न प्रोडक्ट नाही आहे, पण तुम्ही त्या रिस्क काही प्रमाणात मिटिगेट करू शकता योग्य पद्धतीने तुम्ही पोर्टफोलिओ बनवला तर आणि योग्य एक्सपेक्टेशन रिटर्न्सचे ठेवले तर. बरं, हे रिस्कोमीटर हा पण एक शब्द ह्याच्यामध्ये आपल्याला सातत्याने ऐकायला येतो, तर तो काय आहे सर, जरा सांगा आम्हाला. रिस्कोमीटर म्हणजे रिस्कचं परिमाण असतं का काही त्याच्याबद्दल? तर रिस्कोमीटर एक असा एक अंदाज काढलेला आहे लोकांनी आणि ते फ्रॉम ग्रीन टू रेड, ग्रीन, येल्लो, ऑरेंज आणि रेड अशा याच्यामध्ये तो कलर्ड याच्यामध्ये सर्वसाधारण माणसाला समजेल अशा प्रकारे तो एक रिस्कोमीटर काढलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलं आहे समजा हा कुठला एखादा फंड आहे, म्हणजे कुठल्या म्युच्युअल फंडनी जर स्कीम वगैरे काढली तर इट इज कंपल्सरी फॉर हिम की ती स्कीम या रिस्कोमीटरमध्ये कुठे आढळते, की ती लो रिस्कमध्ये आहे की हाय रिस्कमध्ये आहे किंवा मीडियम रिस्कमध्ये, तर त्या टाईपमध्ये त्यांनी तो एक रिस्कोमीटरमध्ये त्यांना स्वतःला आयडेंटिफाय करायला हवं. कारण जर कमी रिस्क असेल तर एखादा इन्व्हेस्टर असेल त्याला नको, जास्त रिस्क नको घ्यायला, तर तो त्या एखाद्या स्कीममध्ये टाकू शकतो. आणि मग कुठला ॲडव्हान्स इन्व्हेस्टर असेल त्याला जास्त रिस्क घ्यायची असेल तर त्यांनी दुसऱ्या त्या म्हणजे ज्या रिस्क जिथे जास्त आहेत त्या स्कीममध्ये पण घेऊ शकतो. असं ते एक ॲसेट क्लासमध्ये पण डिवाइड केलेले असतात ह्या सगळ्या रिस्कोमीटर. सो हे असणं बंधनकारक आहे, त्यावर मेन्शन्ड असणं की रिस्क किती प्रमाणात आहे आवश्यक आहे. हे ग्राहकांच्या इन्व्हेस्टर्सच्या माहितीसाठी आहे की तुम्ही गुंतवताय तुमचे पैसे तर त्याच्यामध्ये रिस्क किती इन्व्हॉल्ड आहे हे त्यांना समजण्यासाठी. कारण एवढे डॉक्युमेंट वगैरे सगळी माहिती भरपूर दिलेली असते, ते वाचत नाही, पण ॲट अ ग्लान्स तुम्हाला कळू शकतं. आपण ग्राहक म्हणतो इन्व्हेस्टर्सना सुद्धा, तर मुंबई ग्राहक पंचायतीकडे अशा तक्रारी येतात का, किंवा इन जनरल तक्रारीचं स्वरूप काय असतं? म्युच्युअल फंड तसं बघितलं तर हायली रेग्युलेटेड इंडस्ट्री आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी रेग्युलेशन आहे. जरा तुम्हाला रेग्युलेशनच्या इकडे तिकडे जाऊन काही कामं करता येत नाहीत, त्यामुळे तसं बऱ्यापैकी पद्धतशीर काम चालू असतं तिथे. हां, आता तक्रारी असू शकतात, नाही असं नाही. काही वेळेला असं होतं की ग्राहकाला एखादी म्हणजे इन्व्हेस्टरला त्याचं स्टेटमेंट मिळत नाही, तर त्याला त्याची स्टेटमेंट हवी असेल तर तो त्या म्युच्युअल फंडकडे जाऊ शकतो, किंवा म्युच्युअल फंडला सर्व्हिस देणारे काही संस्था आहेत जे या सगळ्या फंड हाऊसेसचे जे गुंतवणूकदार आहेत त्यांचा डेटा मेंटेन करतात आणि कसे म्हणजे त्या फंडमध्ये आजच्या तारखेला कोण आहेत इन्व्हेस्टर्स, तर हा सगळा रेकॉर्ड त्यांच्याकडे असतो. त्यांना आपण रजिस्ट्रार्स म्हणू शकतो पाहिजे तर यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचे इन्व्हेस्टर सर्व्हिसेस सेंटर्स असे असतात, किंवा त्याला पॉईंट ऑफ सर्व्हिस आपण म्हणू शकतो. तर त्यांच्या पॉईंट ऑफ सर्व्हिसमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की माझा या म्युच्युअल फंडमध्ये माझा इन्व्हेस्टमेंट आहे, तर मला त्याची स्टेटमेंट मिळाली पाहिजे. कारण बरेचदा काय होतं की काही जर तुम्ही नियमित इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि एखादा तुमच्या बँकेत काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला ती एक पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक तो इन्स्टॉलमेंट ती गेली नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर व्हेरियस फॅक्टर्स असू शकतात. तर अशा वेळेला त्यांना ती स्टेटमेंट बघून एक लक्षात येतं की आपले पैसे बरोबर नियमित जात आहेत की नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नियमाने सुद्धा कुठलंही ट्रान्झॅक्शन झालं असेल तर ती स्टेटमेंट ऑफ अकाउंट यायलाच हवी. काही तुम्ही नवीन इन्व्हेस्टमेंट घेतलं असेल, रिडेम्पशन केलं असेल, अशा पद्धतीच्याच तक्रारी असतात. आणि दुसरं एक तक्रारीचं प्रमाण म्हणजे प्रकार असा असू शकेल की प्रत्येक गोष्टीला एक टाइम लिमिट आहे. ओके, तर आपण त्या वेळेच्या आत आपण अप्लिकेशन दिलं, आपलं पोचलं आपलं तिथे ॲप्लिकेशन त्यांच्याकडे, तर आपल्याला म्हणजे NAV कुठल्या दिवसाची मिळणार. कारण आपण चर्चा करूयाच NAV कशी होते कॅल्क्युलेशन, आणि त्याच्या अनुषंगाने म्हणजे कालची NAV मिळणार की आजची NAV मिळणार की उद्याची NAV मिळणार. तर आपल्याला ते ॲप्लिकेशन आपलं टाइम स्टॅम्प पण होतं. आता आपण ऑनलाईन पण घेऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी.
तर ऑनलाईन पण घेताना तो टाइम स्टॅम्प येतोच तिथे. तर ते वेळेच्या अनुषंगाने आपल्याला NAV काय मिळणार हे आपल्याला कळू शकतं. पण हे जर ग्राहकाला माहिती नसेल, इन्व्हेस्टरला ह्या गोष्टी माहिती नसतील, तर मग त्याचा थोडासा गोंधळ होऊ शकतो. कारण त्यांनी विचार काय केलेला असतो, अरे कालची ही NAV आहे, बरोबर, मग मला ती मिळायला पाहिजे, पण त्यांनी 3-4 नंतर ऍप्लिकेशन दिलं तर ते कालची NAV नाही मिळणार. करेक्ट करेक्ट. असं मुंबई ग्राहक पंचायतीकडे येतात फारशा नाही येत, पण असं माहिती करता किंवा अशाच विचारणा करताच येतात ग्राहक. त्यांना काही डाऊट्स असतील ते क्लिअर करायला येतात, किंवा असंही विचारायला येतात की आता काहीतरी बोर्ड बघितलेला आहे NFOचा किंवा तर आम्ही तिथे इन्व्हेस्ट करू का. तर त्यांना तिथे हात जोडून सांगतो इन्व्हेस्टमेंट सल्ला द्यायला आम्ही इथे बसलेलो नाही. तुम्हाला काही सिस्टम कसं काम करतं, म्युच्युअल फंड कसं काम करतं, त्याच्यात काय धोके आहेत हे हवं असेल तर हे आम्ही तुम्हाला सांगतो. इन्व्हेस्टमेंट सल्ला द्यायला आम्ही पात्र नाही, कारण ते करायचं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि मग त्या सगळ्याच गोष्टी जे पराग सरांनी सांगितलं की तुमचं उद्दिष्ट काय आहे, तुम्हाला कशासाठी इन्व्हेस्ट करायचं, आणि जोपर्यंत तुम्ही डिस्ट्रीब्युटर होत नाही तोपर्यंत तुम्ही विकूही शकत नाही. तुम्हाला ते एम्फीचं रजिस्ट्रेशन लागतं तुम्हाला जर असं हे काम करायचं असेल तर त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. सर, सेबीकडे तक्रारी आल्यानंतर त्याचं निवारण कशा पद्धतीने केलं जातं? तर सेबीकडे एक वेबसाईट आहे, स्कोअर्स म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावर एका गुंतवणूकदार जर त्याला जर कंप्लेंट असेल तर तो तिथे जाऊन रजिस्टर करू शकतो, आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्या म्युच्युअल फंडाकडे ते पाठवतो आणि त्याचं निवारण करण्याचे प्रयत्न करतो. आणि म्युच्युअल फंड जसं त्यांनी सांगितलं आहे की हायली रेग्युलेटेड आहे, त्याच्यामध्ये तक्रार असे एवढ्या जास्त येत नाहीत. पण असलेच जर तक्रार तर त्या याच्यामुळे निवारण करण्यासाठी एक स्कोअर्स म्हणून जो प्लॅटफॉर्म केलेला आहे त्याच्यावर तुम्ही रजिस्टर करून त्याचं रिड्रेसल करू शकता. वा, ह्याच्यात तक्रारी कमी येतात, म्हणजे हे रेग्युलेट खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं आणि म्हणून कदाचित कमी जोखमीचं ज्याला आपण म्हणतो तसं असावं असा माझा अंदाज. आणि सगळी माहिती फंड हाऊसेसवर इतकं रेग्युलेशन आहे की त्यांना प्रत्येक माहिती ही त्यांच्या वेबसाईटवर टाकणं अपेक्षित आहे, सेबीकडे देणं अपेक्षित आहे. या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरची भूमिका खूप महत्त्वाची असणार, कारण तो दुवा आहे या सगळ्यातला. सर, काय सांगाल, काय त्याचा रोल काय, मुळात कशा पद्धतीने तो मदत करतो इन्व्हेस्टर्सना? सो तुम्ही जसं म्हणलात तसं इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स म्हणा किंवा मॅम डिस्ट्रीब्युटर्स म्हणून मॅमने टर्म यूज केली, तर हे दोन्ही जे एंटिटी आहेत ह्या दुवा आहेत म्युच्युअल फंड कंपन्या आणि इन्व्हेस्टरमधल्या. बरोबर. आणि आपण असं बघितलं पाहिजे या एंटिटीजकडे की हे आपल्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये व्हॅल्यू ॲड करू शकतात. इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट नाही की मी आज केली आणि मग झालं माझं आयुष्याचं. तर टिपिकली तुम्ही तुमच्या पूर्ण वर्किंग लाईफवरती आणि त्याच्या बियॉन्ड, म्हणजे टिपिकली 25-30 वर्ष 35 वर्ष तुम्ही त्या गोष्टीमध्ये असणार आहात वेगवेगळ्या रिझनसाठी. तर त्यामुळे इंटरमिडिएरी असणं तुमच्यासाठी व्हॅल्यू ॲडेड आहे, हा एक पहिला मुद्दा त्याच्यामध्ये. आता या ज्या 2 टर्म आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत. जी, मग 2013 मध्ये सेबीनी काही रेग्युलेशन्स आणले की रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्ससाठीच्या रेग्युलेशन्स आणल्या. मग 2020 मध्ये काही गाईडलाईन्स दिल्या. तर आपण एखाद्या गुंतवणूक सल्लागाराबरोबर बसून जेव्हा आपण एखादी गुंतवणुकीचा सल्ला घेतो तेव्हा ॲज अन इन्व्हेस्टर आपल्या मनामध्ये येतं की म्हणजे हा आपल्याला जो सल्ला दिला आहे हा त्याला समोरच्याला पैसे जास्ती त्यातून मिळतात त्याच्यासाठी दिलाय का माझ्या फायद्याचं पण आहे. बरोबर. तर हा थोडा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे की इन्व्हेस्टरचं बेनिफिट आणि सल्लागाराचं बेनिफिट. तर हा कॉन्फ्लिक्ट ॲड्रेस करण्यासाठी RI ही कन्सेप्ट आलेली होती, जी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर कन्सेप्ट आहे ती. आणि हा कॉन्फ्लिक्ट अशा पद्धतीने ॲड्रेस केला आहे की RIने तुम्हाला एक 5 किंवा 6 स्कीमचा एक पोर्टफोलिओ तुम्हाला दिला बनवून, इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस दिली, तर त्याचं जे इन्कम आहे किंवा त्याचे जे पैसे येणार आहेत RIचे ते त्या म्युच्युअल फंड कंपन्या त्याला देणार नाही आहेत. अच्छा. तर तुमच्याकडून तो फी घेईल ते ॲडवाईस देण्यासाठी. सो त्याचा जो ॲडवाईस आहे तो तसा अनबायस्ड राहील. तर ही त्याच्यामध्ये सगळ्यात कोअर गोष्ट आहे की अनबायस्ड ॲडवाईस तुम्हाला मिळणं आहे. पण RI तुम्हाला पुढचं जे सर्व्हिसिंग आहे की तुम्ही एकदा पोर्टफोलिओ बनवल्यानंतर तुम्हाला पुढे काही नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स करायचे आहेत, काही बँक चेंज करायची आहे किंवा तत्सम गोष्टी आहेत, नॉमिनी ॲड करायचा आहे, एखाद्या वेळी ट्रान्समिशन असतं की A आणि B होल्डर आहेत, Aचा मृत्यू झाला तर Bच्या नावावरती सगळे फंड करून घ्यायचे आहेत. तर हे सगळे जे काम आहे हे करायला तुम्हाला डिस्ट्रीब्युटर्सची मदत घेता येते. आणि जसं मी तुम्हाला आधी पण म्हणत होतो की इंटरमिडिएरी असणं ओव्हर लॉंग टर्म आपण इन्व्हेस्टमेंट मॅनेज करताना हे फायद्याचं आहे. RIA जे आहेत तुमचे ते RIA
तुम्ही किती ॲसेट मॅनेज करताय त्याचं काही सर्टन छोटंसं पर्सेंटेज त्यांची फी म्हणून घेतात आणि मग तुम्ही फ्री आहात, तुम्ही डायरेक्ट प्लॅन म्हणून म्युच्युअल फंड्समध्ये असतात जे थोडे कमी कॉस्टिंगचे प्लॅन असतात, त्याच्या थ्रू तुम्ही तुमची गुंतवणूक पूर्ण एक्झिक्यूट करू शकता. तुम्ही डिस्ट्रीब्युटर्सच्या थ्रू जर गुंतवणूक केली RIAच्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटरच्या थ्रू, तर डिस्ट्रीब्युटर्सना म्युच्युअल फंड कंपन्यांकडून कमिशन येतं. अच्छा. दोन्ही ठिकाणी तुम्हाला 20-25 वर्ष एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला सल्लागार मिळतील किंवा डिस्ट्रीब्युटर्स मिळतील. तुम्ही बेसिकली त्यांच्याबरोबर बसून तुमचे गोल्स काय आहेत ते डिस्कस केले पाहिजेत, रिस्क ॲपिटाईट तुमची किती आहे ते डिस्कस केलं पाहिजे. तुम्ही जे घ्याल ते थोडं लिखित स्वरूपात घेतलं तर तुमच्याकडे ते रेकॉर्ड राहील, ते सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्या ॲडवाईजवरती तुम्ही गुंतवणूक केलीत तर आणि त्याच्यामध्ये काही लॉस झाला तर त्या लॉसची लायबिलिटी ॲडवायझरवरती नाही आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपण ओव्हरऑल सारासार विचार करून ते डिसिजन्स घेतले पाहिजेत. म्हणजे प्रॉफिट आणि लॉस या दोघांची ही जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे सगळ्यात आधी, नाही का, इन्व्हेस्टरला. सर, तुम्ही या निमित्ताने काय सांगाल की असं जर म्युच्युअल फंडमध्ये मला गुंतवणूक करायची असेल तर कुठली खबरदारी इन्व्हेस्टरने घेणं गरजेचं आहे? जसं आत्ता सरांनी सांगितलं की लिखित स्वरूपात आपल्याकडे त्या गोष्टी असल्या पाहिजेत, तसं अजून काय सांगाल? सर्वात पहिले जे एका गुंतवणूकदार असेल तर त्यांनी हे बघायचं की ज्याच्याकडे तो इन्व्हेस्ट करत आहे किंवा असं पराग सरांनी सांगितलं की डिस्ट्रीब्युटर आहे, तो डिस्ट्रीब्युटर खरंच रजिस्टर्ड आहे का एम्फीच्या वेबसाईटवर, म्हणजे त्याचा ARN नंबर वगैरे चेक करायला हवा. कारण आता डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी किंवा असं प्रोडक्ट्स पुश करण्यासाठी बरेचसे लोक असतात आणि ते कमिशन घेऊन इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे इन्व्हेस्ट न करता तुम्ही फक्त पहिली जी काळजी घ्यावी की ती त्या ARN डिस्ट्रीब्युटरचा नंबर चेक करावा एम्फीच्या वेबसाईटवर, आणि तो जर ते जर असेल व्हॅलिड तरच तुम्ही त्याच्यासोबत डील करायचा. डील करत असताना तुम्ही त्याला इन्फॉर्मेशन त्या डिस्ट्रीब्युटरकडून त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन त्या म्युच्युअल फंडबद्दल किंवा त्या स्कीमबद्दल किंवा त्याच्या बास्केट ऑफ स्कीम्स त्याच्याकडे जे असतील त्याच्याबद्दल त्यांनी घ्यावी. रेकमेंडेशन तुम्ही जर डिस्ट्रीब्युटरकडून मागणार तर तुम्हाला हे समजायला हवं की एखाद्या वेळेस, कारण एका फंड हाऊसकडून किंवा दुसऱ्या फंड हाऊसकडून त्यांना कमिशन असल्यामुळे जो डिसिजन घ्यायचा आहे इन्व्हेस्टमेंटचा तो त्या इन्व्हेस्टरनी घ्यायला हवा आणि बेस्ड ऑन रेकमेंडेशन ऑफ द ARN, बट द डिसिजन शुड बी ओन्ड अप बाय म्हणजे डिसिजन जो आहे तो गुंतवणूकदाराचाच असायला हवा, तो ARNचा नको, म्हणजे फोर्स नको करायला त्याच्यावर कोणी. बरोबर आहे. मुंबई ग्राहक पंचायत मगाशी तुम्ही म्हणालात की जर कोणी विचारायला आलं ह्याची माहिती काय वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही सांगता, त्याच्यातल्या रिस्क काय आहेत किंवा कशा पद्धतीने कसं सांगतो त्यांना. कारण आपल्याकडे पण काही मंडळी अशी आहेत ज्यांना या विषयावरची माहिती आहे. आपले एक कार्यकर्ते आहेत, ते नियमितपणे अर्थ या विषयाच्या अनुषंगानेच ते पेपरमध्ये अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचं लेखन असतं. उदय पिंगळे त्यांचं नाव आहे. ते अनेक वृत्तपत्रांमध्ये या अर्थ विषयावरच लेख लिहितात. त्यांचं स्वतःचा ब्लॉग पण आहे. आणि आपलं जे मॅगझिन आहे मुंबई ग्राहक पंचायतचं मंथली मॅगझिन ग्राहक तितुका मिळवावा, या मॅगझिनमध्ये सुद्धा आपण अनेक असे लेख छापून आणतो. आणि त्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा आपण जनजागृती करतच असतो. अपार्ट फ्रॉम आपल्याकडे जे तक्रार मार्गदर्शन केंद्रात येतात, कारण आपण मार्गदर्शनच करतोच तिथे, त्यामुळे त्यांनी कशी पुढे निवारण करायची ते तो मार्ग दाखवतो आपण त्यांना. तर अशा विषयी सुद्धा आले तक्रारदार किंवा आपल्याकडे आले तर आपण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. कारण मी स्वतः सुद्धा तक्रार मार्गदर्शन केंद्रात बसते आपल्या ग्राहक भवनला, आणि मी ह्या क्षेत्रात माझं काम असल्यामुळे त्यांना सांगू शकते मी. बरोबर आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सुरुवातीचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्याकडनं सुद्धा केलं जातं. मगाशी मॅडमच्या बोलण्यात NAVचा उल्लेख आला होता, तर ही व्हॅल्यू कशी ओळखायची, काय त्याचे पॅरामीटर्स काय सांगाल? एक तर NAV तुम्हाला कुठून मिळेल किंवा कुठून, तर एम्फीच्या वेबसाईटवरती, AMCच्या वेबसाईटवरती एंड ऑफ द डे तुम्हाला NAVs अवेलेबल होतात. तर NAV म्हणजे काय आहे की जसं टर्म आपल्याला माहिती असते नेट ॲसेट व्हॅल्यू, तर आपल्याकडे म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याकडे काही युनिट्स येतात. त्यातल्या एका युनिटची व्हॅल्यू किती आहे हे बेसिकली ती
नेट ॲसेट व्हॅल्यू इंडिकेट करते. फॉर्म्युला तर तसं ॲसेट मायनस लायबिलिटी अपॉन नंबर ऑफ युनिट्स हे सिम्पल फॉर्म्युला आहे त्याचा. पण आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये की आपण एखाद्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करत असू आणि मेजॉरिटी एस्पेशली इक्विटी आणि बॅलन्स स्कीम्सना हे खूप मॅटर करतं. तर आपल्याला जी NAV मिळणार आहे, मगाशी जर डिस्कशन होतं, तर ते फंड रिअलायझेशनच्या बेसिसवरती NAV मिळणार आहे. तुम्ही एखादं ॲप्लिकेशन सबमिट केलं पण तुमचे फंड रिअलाइज झाले नाहीत, तर तुम्ही ज्या दिवशी ॲप्लिकेशन सबमिट केलं आहे त्या दिवसाची NAV मागणं पण ते योग्य नाही. तर फंड रिअलायझेशनच्या वरती 3 वाजताच्या आधी मेजॉरिटी ऑफ द स्कीमना तुमचं जर फंड रिअलाइज झाले तर तुम्हाला ती NAV मिळते. रिडम्पशनसाठी सुद्धा ते 3चं टायमिंग आहे. एक फक्त आपल्याला अशी गोष्ट लक्षात घेता येईल की तुम्ही जेव्हा फंड्स रिडीम करता तेव्हा तो फंड जर एक्झिट लोडमध्ये असेल तर तुमच्या NAV वरती त्या एक्झिट लोडचा सुद्धा जो काही टिपिकली 0.5% 1% एक्झिट लोड असतात त्यापेक्षा जास्ती नसतात, तर तेवढी व्हॅल्यू तुमच्या रिडम्पशन अमाऊंटमधून कमी होईल. ते तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल. एक्झिट लोडच्या बाहेर फंड असेल तर तुम्हाला जी NAV आहे ती मिळेल. अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपण सुद्धा थोडासा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. SIP बद्दल जाणून घ्यायचं होतं. SIPचा अर्थ आहे स्ट्रक्चर्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ओके, तर त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला असं उचलून लमसममध्ये इन्व्हेस्ट करता येत नसेल, तेवढे फंड्स नसतील, पण इन्व्हेस्ट करायची इच्छा आहे, दर महिन्याला मी जर समजा 5,000 माझे बाजूला काढून ठेवू शकते, तर ते 5,000 रुपये दर महिन्याला मी एक SIP ओपन करून दर महिन्याला माझ्या बँकेच्या अकाउंटमधनं ते डिडक्ट होतील आणि दर महिन्याच्या महिन्याला त्या 5,000 मध्ये जेवढे युनिट्स येतील ते युनिट्स मी दर महिन्यात परचेस करू शकते. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात बेनिफिशियल काय आहे की ह्याचं टेन्युअर आपण ठरवू शकतो. मला आता समजा मला माझ्या घरी काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे मला एक ऑब्जेक्टिव्ह, मगाशी गोल्स ऑब्जेक्टिव्ह आपण बोलतोच आहे, 3 वर्षांनंतर मला समजा एका मुलाच्या शिक्षणासाठी पैसा हवाय, तर ते मी टाइम करू शकते की 3 वर्षामध्ये साधारण मला एवढा खर्च 3 वर्षांनंतर येणार आहे, तर मी आत्तापासून एवढे पैसे बाजूला ठेवले तर ते दर महिन्याच्या महिन्याला मार्केट बरोबर ग्रो होत राहतील. बरोबर. आणि दुसरा फायदा ह्याच्यामध्ये कसा आहे तो सांगते. मार्केट जेव्हा वर जातं तेव्हा तुमच्या युनिटची प्राइस पण वाढते. बरोबर. पण मार्केट जेव्हा खाली जातं युनिटची प्राइस कमी होते, पण तेवढे तुम्हाला युनिट्स जास्ती मिळतात. तर अल्टिमेटली तुम्हाला तिथे पण फायदाच होतो की तुमची युनिट्स गॅदर होतात आणि कधी ना कधी मार्केट वर जाणारच. तर तेव्हा ते तुमचे आज जर 10 युनिट्स असतील, मार्केट खाली गेलं तर 10च्या ऐवजी पुढच्या महिन्यात तुम्हाला 12 युनिट्स मिळतील. तर त्यामुळे दोन्ही पद्धतीने आपल्याला हा फायदा SIP मध्ये मिळतो. आणि मी सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहे की प्रत्येकाने SIP मध्ये गुंतवले पाहिजे. हे छोटे छोटे पैसे का असेना, 500 रुपयापासनं SIP. मी तेच विचारणार होते की मिनिमम किती, मिनिमम 500 रुपीज पासनं तुम्ही ही गुंतवणूक करू शकता. आणि ह्याच्यात एवढी जास्ती रिस्क पण नाही आहे. रिस्क आहे, कमी आहे, पण तुम्ही ग्रो कराल, तुमचे पैसे ग्रो होतील आणि मार्केट जे वाढत आहे त्याचा नक्की तुम्हाला फायदा. हे काढू शकतो आपण किंवा ट्रान्सफर करू शकतो? हो, काढू शकतो आपण. आपण ठरवू शकतो की समजा आता मला 3 वर्षाचं मी SIP फिक्स केलेलं आहे आणि समजा मला काही प्रॉब्लेम आला 2 वर्षानंतर, मी नाही पुढे कंटिन्यू करू शकले, तर मी ते स्टॉप करू शकते आणि झालेले पैसे मी परत घेऊ शकते. आता ह्याच्यामध्ये फक्त मगाशी परागने सांगितलं की एक्झिट लोड ते आपण बघायला पाहिजे की एक्झिट लोड मध्ये, कारण पहिलं इन्व्हेस्टमेंट ज्या महिन्यामध्ये केलं असेल तेव्हापासून ते कॅल्क्युलेट होतं एक्झिट लोड. बरोबर आहे. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जिथे पैसे गुंतवलेले असतात, ते जे फंड हाऊस असतं तेच जर आर्थिक अडचणीमध्ये आलं तर मग माझ्या पैशांचं काय होतं? मला असं काही असं प्रोटेक्शन फंड असतो का, काही असं काही सिस्टीम असते? आतापर्यंत एकच वेळ असा एक प्रसंग आला होता की फंड हाऊसमध्ये त्रास झालेला, पण आमची नियमावली इतकी कठीण आहे फंड हाऊसेसला आणि इतकं स्ट्रिक्ट आम्ही इम्प्लिमेंटेशन करतो, अजूनपर्यंत असा एक काळ आलेला नाही. पण जर असा जर त्रास झाला तर सेबी अलॉंग विथ म्युच्युअल फंड बसून ते आम्ही त्या फंड हाऊसचे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना प्रोटेक्शन ऑफर करतो आणि जेवढी गुंतवणूक झालेली असेल आणि बेस्ड ऑन रिस्क अँड अदरवाईज
आम्ही तेवढे त्याचे रिटर्न करण्याचे आम्ही त्या म्युच्युअल फंडला अनिवार्य केलेले आहे. पराग सरांना विचारायचं आहे की आपण ही इन्व्हेस्टमेंट जेव्हा करतो आहोत तेव्हा आपल्याला कर सुद्धा भरावा लागत असेल आणि SIPचा जेव्हा मॅडमने आत्ता उल्लेख केला होता तर त्याचं सुद्धा कॅल्क्युलेशन करण्यासाठी काही आहे का उपलब्ध आपल्याला की किती पैसे किती वर्षांनंतर एवढ्या टक्क्याने, हे जे शाळेतली गणित होती ती परत आपण बघू शकतो का? सो ऑब्व्हियसली याला कर तर तुमच्या तुम्ही जे रिटर्न्स अर्न कराल त्याच्यावरती येतातच. आता इक्विटी आणि बॅलन्स म्युच्युअल फंड जिथे आपण मॅक्झिमम इन्व्हेस्ट करतो पैसे गुंतवणूकदार म्हणून, तर तिथं कॅपिटल गेन्स टॅक्सची एक संकल्पना आहे की तुमचे जे NAV जेवढी वरती जाते, सपोज तुम्ही 10 रुपये NAV वरती तुम्ही फंड बाय केलेलं आणि त्याची NAV 12 रुपये झाली, 2 रुपयाचं तुमचा NAV वरती गेन झाला मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ युनिट्स, हा तुमचा कॅपिटल गेन आहे. तर याला लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्ममध्ये डिवाइड केलं जातं. तर शॉर्ट टर्ममध्ये टिपिकली 1 वर्षाच्या आधी तुम्ही जर युनिट्स विकले तर ते शॉर्ट टर्म होतात, तर त्याच्यावरती थोडं टॅक्स पर्सेंटेज जास्ती आहे, 15% टॅक्स पर्सेंटेज आहे. 1 वर्षाच्या वरती जेव्हा तुम्ही विकता तेव्हा ते 10% टॅक्स पर्सेंटेज आहे. तर हा कॅपिटल गेन्सचा पार्ट आहे. एक IDCW म्हणून एक ऑप्शन असतात, इन्व्हेस्टरच्या एंडला त्याचं टॅक्सेशन येत नाही, त्यामुळे त्याच्या बाबतीत इन्व्हेस्टर्सनी तशी काळजी करायची गरज नाही. फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंड्समध्ये बेसिकली जे काही रिटर्न्स अर्न होतात ते तुमच्या जी मार्जिनल टॅक्स स्लॅब आहे त्याच्या प्रमाणात ते तुम्हाला टॅक्स होतात रिटर्न. आणि तिथं पूर्वी काही इंडेक्सेशनचं बेनिफिट असायचं ते आता तिथे नाही आहेत. तरीसुद्धा गुंतवणूकदारांनी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जेव्हा टॅक्सबद्दल कधीही मुद्दा येतो तेव्हा तुम्ही तुमच्या करसल्लागाराचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर. दुसरा तुम्ही जो मुद्दा आता विचारत होता तो SIP संदर्भात होता की तर तुम्हाला तसे बरेच कॅल्क्युलेटर्स तुम्हाला मिळतील. बेसिकली सगळ्या AMCच्या वेबसाईटवरती ते कॅल्क्युलेटर अवेलेबल असतात आणि तुम्ही एक बॅक ऑफ द एन्व्हलप टाईप कॅल्क्युलेशन स्वतःसुद्धा वर्क करू शकता की तुम्ही दर महिन्याला एक 10,000 रुपये गुंतवले आणि पुढच्या 10 वर्षासाठी ते गुंतवले एक 12%, तर एंड ऑफ द टर्म तुमचे किती पैसे होतील. टिपिकली तुम्हाला काही वर्ष तुम्ही ते होल्ड केलेत तर टिपिकली 20 to 25 लाखच्या दरम्यान ती अमाऊंट होईल. SIPcalculator.in म्हणून एक साईट आहे. तुम्ही कुठल्याही तुम्ही इवन सेबीच्या साईटवरती सगळ्या AMCच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला हे SIP कॅल्क्युलेटर्स अवेलेबल होतील. सो तुम्हाला तिथून माहिती घेता येईल ती. आणि हे सगळे म्हणजे हे जे सगळी रेकॉर्ड्स आहेत या गुंतवणुकीची वगैरे हे सगळं कोण मेंटेन करतं? सो तुम्ही कॅम्स आणि कार्वी हे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट्सचं नाव ऐकलं असेल, बेसिकली माहिती असेल. तर रेकॉर्ड मेंटेनन्सचं काम कॅम्स आणि कार्वीचं आहे. आणि कॅम्स आणि कार्वी हे इन्व्हेस्टर्ससाठी सर्व्हिसिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा 1 पॉईंट कॉन्टॅक्ट आहेत. कॅम्स कार्वीच्या स्वतःच्या वेबसाईटसुद्धा आहेत, त्यांचे तुम्हाला बरेच सेंटर्ससुद्धा मिळतात. तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तुमचे सर्व्हिसिंग करून घेऊ शकता. आणि तुम्हाला रिपोर्ट्स वगैरे काही हवे, तुम्हाला कॅपिटल गेन्स रिपोर्ट हवा आहे किंवा तुम्हाला इतर काही नॉमिनेशन अपडेट करायचं आहे, अशा बऱ्याच सर्व्हिसेस तुम्हाला त्या कॅम्स आणि कार्वीच्या वेबसाईटवरती जाऊन घेता येतात. camsonline.com आणि kfintech.com म्हणून त्या वेबसाईट्स आहेत. आणि या दोन्ही RTAsनी मिळून एक MF सेंट्रल म्हणून पण एक आता एंटिटी लॉन्च केलेली आहे. आणि mfcentral.com म्हणून एक त्याची वेबसाईट आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही साईनअप होऊन तिथून सुद्धा तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस रिक्वायरमेंट कंप्लीट करू शकता. बरं. या सगळ्यामध्ये आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट आपण करत राहणार, पण आपल्यानंतर काय, मृत्यू पश्चात ह्याची काय सिस्टीम असते किंवा काय? नॉमिनेशनची सोय आहे, त्यामुळे नॉमिनेशन हे प्रत्येकाने करावं आणि तुमच्या पश्चात तुमच्या नॉमिनीला ते पैसे मिळू शकतात. त्यामुळे सेबीनी पण आता बंधनकारक केलेलं आहे. आता त्यांनी डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ करून दिलेली होती. तर नॉमिनेशन करा नाही तर ऑप्ट आउट करा. तर म्युच्युअल फंड्सच्या प्रत्येक स्कीममध्ये तुम्हाला नॉमिनेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे एक कॉन्टॅक्ट पॉईंट असतो की तुमच्यानंतर कोणाला ते पैसे कसे ट्रान्समिट करायचे. जॉईंट अकाउंट असेल म्हणजे दोघांच्या नावाने असेल तर दोघांनी मिळून ते नॉमिनेशन द्यायचं आहे. आणि नंतर मग त्या दोघांच्याही मृत्यूच्या पश्चात, जॉईंट असेल तर इन्व्हेस्टमेंट, दोघांच्याही मृत्यूच्या पश्चात त्यांच्या नॉमिनीला ते पैसे ट्रान्सफर केले जातात. पण त्याच्यासाठी त्यांना काही डॉक्युमेंटेशन द्यावं लागतं आणि प्रूव्ह करावं लागतं की ही इज द राईटफुल पर्सन टू रिसीव इट.
आता समजा मला काही वेळेला असं वाटलं की मी जी गुंतवणूक करते त्यातनं मला शिफ्ट व्हायचं आहे किंवा मला बाहेर पडायचं आहे, मला नाही आता ह्याच्यामध्ये पैसा गुंतवायचा, तर त्याची प्रोसिजर काय असते? पैसे कधी मिळतात किंवा कशा स्वरूपात मिळतात? आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपण जितकं सिम्पल ॲप्लिकेशन देतो तसंच आपल्याला म्हणजे ती रिक्वेस्ट टाकायची आहे, त्याला रिडेम्पशन रिक्वेस्ट असं म्हणतात. आणि रिडेम्पशन रिक्वेस्टमध्ये मग तुमचं ॲप्लिकेशन जेव्हा त्यांना पोचतं, रिक्वेस्ट तुम्हाला तुमची जेव्हा पोचते त्याच्या अनुषंगाने मगाशीच आपण चर्चा केली की NAVची अमाऊंट म्हणजे व्हॅल्यू ठरते. तर तुम्ही 3 वाजेच्या आतपर्यंत केलं असेल तर तुम्हाला कालची जी NAV असेल ती मिळू शकते. तर सिम्पल तसंच आहे. पण ह्याच्यामध्ये काही तुमचा एक्झिट लोड असेल. आता NAV परचेज आणि रिपर्चेसची NAV वेगवेगळी असू शकते. तर मगाशी आपण उल्लेख केला होता की एक्झिट लोडचा, जर तुमचा इन्व्हेस्टमेंट एक्झिट लोडच्या पिरियडच्या आतमध्ये असेल किंवा क्वचित काही फंडांमध्ये एक्झिट लोड पण आहे, म्हणजे तुम्हाला बाहेर त्याच्यातनं पडायचं असेल तर काही छोटीशी फी द्यावी लागते. तर ती फी डिडक्ट होऊन मग तुम्हाला ते NAV त्याची कॅल्क्युलेट केली जाते. अदरवाईज परचेस करताना काही एंट्री लोड वगैरे आता नाही आहे, पहिले असायचं. तर ते येतानाची NAV वेगळी असते आणि बाहेर पडतानाची NAV वेगळी असते. साधारण 2 दिवसात आपल्या अकाउंटला पैसे येतात. सर, हे सगळे मगाचपासून आपण जेव्हा बोलतोय तेव्हा सेबीने खूप चांगल्या पद्धतीने ह्याची सुरक्षा ठेवली आहे किंवा सगळे नियम किंवा कायदे केले आहेत. पण समजा अशा परिस्थितीमध्ये कोणी कायद्याचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला किंवा कायद्याचं उल्लंघन झालं तर सेबीकडून कोणत्या प्रकारची ॲक्शन घेतली जाते किंवा ॲक्शन घेतली जाते का मुळात? तर कुठलाही नियम जर पाळला नाही, जसं आपण ट्रॅफिक सिग्नलवर पण बघतो की नियम पाळला नाही की आपल्याला चलान वगैरे होतं, त्याच प्रकारे समजा या नियम जर सेबी कुठलाही म्युच्युअल फंड नियम पाळत नाही किंवा असं आढळलं आम्हाला, तर आम्ही त्यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घेऊ शकतो. त्यांना ॲड्युडिकेशन म्हणजे एक मॉनिटरी पेनल्टी देऊ शकतो. बरं, एका ठिकाणी तर आम्ही त्या फंड हाऊसला सांगितलं होतं की जे पैसे तुम्ही आहेत ते परत त्या इन्व्हेस्टर्सला द्या, अशा पण सुविधा आम्ही तिथे ठेवलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही ॲक्शन घेऊ शकतो. इव्हन फंड हाऊसला बंद पण करू शकतो. अशा प्रकारे ॲक्शन घेऊ शकतो सेबी. म्हणजे एक्स्ट्रीम ॲक्शन सुद्धा आपल्याकडे घेतली जाते की जर कुठले नियम पाळले नाहीत. आणि अशा वॉर्निंग्स वगैरे असतात की मग तुम्ही वॉर्निंग्स पण असतात, पण गुंतवणूकदारांनी त्याच्यापेक्षा गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडची हिस्ट्री बघताना हे सगळं त्याच्या ऑफर डॉक्युमेंटमध्ये दिलेलं असतं आणि हे वेबसाईटवर अवेलेबल असतं, त्याच्या म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवर. तर गुंतवणूक करताना ते थोडंसं एक वेळ वाचून घेऊन समजून मग निर्णय घेतला तर गुंतवणूकदाराला पण त्याचा फायदा होऊ शकतो. चर्चेच्या अगदी आपण आता शेवटाकडे जेव्हा जातोय तेव्हा खूप छान स्लाइड्स मागे सुद्धा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिसत आहेत. त्याच्यात एक गोष्ट सातत्याने दिसते की स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. तर हा मुद्दा तिघांपैकी कोण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगेल की भावनांवर नियंत्रण ठेवायचं म्हणजे गुंतवणूकदारांनी नेमकं काय करायचं? पराग सर, तुम्ही ॲडवायझर आहात त्यामुळे तुमच्याकडे अशा पद्धतीचे येत असतील नक्की की खूप जास्त पैसा लवकर कसा मिळेल, सांगा. काय सांगाल? याच्यामध्ये 2 मला मुद्दे सांगायला आवडतील. एक, तुम्ही जो आता मुद्दा सांगितला की खूप जास्त पैसा खूप लगेच मिळावा, तर स्पेसिफिकली म्युच्युअल फंड हे अशा टाईपचं प्रोडक्ट नाही आहे. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात मोठा इफेक्ट तुम्हाला मिळेल तुम्ही डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट ठेवली तर, आणि त्याचं कंपाऊंडिंग जेव्हा इफेक्ट पडायला लागेल, म्हणजे तुम्ही 5, 10, 15 वर्षांनी जेव्हा तुमचे पोर्टफोलिओ ग्रो होताना बघाल आणि ते प्रॉब्ली जे 10-12% ग्रोथ आहे ती मोठ्या बेसवर अप्लाय होईल, तेव्हा त्याचा इफेक्ट ॲब्सोल्यूट टर्ममध्ये तुम्हाला जास्ती मिळेल. सो आता तुमचे इन्व्हेस्टमेंट मार्केट्समध्ये आहेत, तुम्हाला हे माहिती आहे, इक्विटी म्युच्युअल फंड किंवा बॅलन्स म्युच्युअल फंडच्या संदर्भात सुद्धा. तर मार्केट बाय नेचर व्हॉलेटाईल राहणार. बरोबर. मार्केटमध्ये ठीक आहे, तुम्ही मागच्या 20 वर्षाचं हिस्ट्री बघितली तर तुम्हाला काही सर्टन CAGR दिसेल, पण तो एकाच लिनियर फॅशननी तो CAGR येणार नाही. त्यामुळं बिहेवियरल तुम्ही जेव्हा मुद्दा सांगताय तेव्हा आपल्याला हे बघायला लागेल की मार्केट आता मागचे काही दिवस खूप जोरात चालू आहे म्हणून मी पैसे टाकले आणि थोड्या मार्केटमध्ये करेक्शन आल्यानंतर पॅनिक होऊन पैसे काढले, तर ह्याचा आपल्या पोर्टफोलिओवरती इम्पॅक्ट चांगला राहणार नाही. हे लॉंग टर्म पैसे गुंतवणूक करायचं इन्स्ट्रुमेंट आहे आणि स्टेडीली पैसे गुंतवणूक करायचं इन्स्ट्रुमेंट आहे.
आपल्या आपण एक्सपेक्टेशन योग्य पद्धतीने सेट केल्या पाहिजेत आणि स्टडी जशी काही मार्केट सायकल असेल त्या मार्केट सायकलला टाईम करायच्या ऐवजी रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करत राहिलो तर त्याचा आपल्याला बेनिफिट चांगला मिळेल, परतावा चांगला मिळेल. आणि अजून एक मला जोडायचं आहे की जेव्हा तुम्ही कुठल्याही स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायचं ठरवता तर त्याचे तुम्ही सिन्स इन्सेप्शनचे म्हणजे एक चार्ट ते तुम्हाला दाखवतील तुमचे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर, किंवा तुम्ही जेव्हा स्वतःचा अभ्यास कराल तेव्हा तुम्ही बघा की सिन्स इन्सेप्शन त्याचे रिटर्न्स कसे आहेत, 5 वर्षाचे कसे आहेत, 3 वर्षाचे कसे आहेत, 1 इयरचे कसे, 1 मंथचे कसे आहेत. हा टेबल देणं बंधनकारक आहे. सगळ्या स्कीम्सच्या अनुषंगाने ही माहिती अवेलेबल असते. तर तुम्ही जेव्हा हा सगळा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला तेव्हाच पैसे मिळतात जेव्हा तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टेड आहात. खरंय खरंय. अगदी आता आपण शेवटच्या प्रश्नांकडे जात असताना मला शर्मिला मॅडमनं विचारायचं आहे की तुमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना तुम्ही मार्गदर्शन तर करताच, पण जागृतीसाठी मुंबई ग्राहक पंचायतीकडून अशी काही कार्यशाळेचं किंवा सेमिनार्सचं आयोजन होतं का? हो, नक्की. आम्हाला अनेक ठिकाणी बोलावलं जातं, तर तिथे आपण या विषयावर चर्चा करतो. एक म्हणजे काय लेक्चर म्हणा किंवा सेशन घेतो आणि म्युच्युअल फंडाच्या अनुषंगाने माहिती देतो. मला पण अनेक ठिकाणी बोलावलेलं आहे आणि मी पण अशा प्रकारची जागृतीचे कार्यक्रम केलेले आहे आणि करतच राहू. शेवटचा प्रश्न सरांना की सेबीकडून कशा पद्धतीने इन्व्हेस्टर्सना जागरूक केलं जातं? तर सेबीने आपल्या वेबसाईटवर इन्व्हेस्टरसाठी बरीचशी इन्फॉर्मेशन फ्रीली अवेलेबल केलेली आहे. सरांनी सांगितलं, पराग सरांनी सांगितलं होतं सिप कॅल्क्युलेटर वगैरे. तर सिप कॅल्क्युलेटर्स इन्व्हेस्टरची वेबसाईट आहे, investor.sebi.gov.in. या वेबसाईटवर तुम्हाला बरेचसे असे कॅल्क्युलेटर्स मिळतील ज्याच्या प्रकारे तुम्ही तुमचा रिस्क असेसमेंट, तुमचं सिप कॅल्क्युलेटर, तुमचं रिटर्न कॅल्क्युलेटर, ह्या सगळ्या ज्या टूल्स दिलेले आहेत ते तुम्ही यूज करू शकता. इन्फॉर्मेशन म्हणजे त्या पूर्ण फायनान्शियल मार्केटबद्दल जितकं बी जे इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला त्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. एक सारथी म्हणून एक ॲप काढलेला आहे सेबीनी, तो तुम्ही ॲप स्टोअर गुगल आणि ॲप स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्या मोबाईलवर एका इन्व्हेस्टरच्या हातामध्ये तुम्हाला अवेलेबल इन्फॉर्मेशन आहे, तर त्यामुळे त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. खूप छान माहिती आजच्या चर्चेच्या निमित्ताने मिळाली आणि आपले सगळे प्रेक्षक एका बाबतीमध्ये त्यांना नक्की खात्री पटली असेल की म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवणं हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप चांगला आपल्याकडे पर्याय आहे आणि जास्तीत जास्त आपले प्रेक्षक जे ग्राहकसुद्धा आहेत ते ह्याचा फायदा नक्की घेतील. याच नोटवर आजच्या चर्चेत आपण इथेच थांबूया. तुम्हा तिघांचे मनापासून आभार मानते. तुम्ही खूप छान माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिली आणि आपण भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.